हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही घेऊन आलो आहे मुलांना सिटी गार्डनमध्ये। तर आज बालदिवस असल्यामुळे ते सिटी गार्डनमध्ये भरपूर असे प्रोग्राम ठेवलेले होते आणि हे लाइटिंग जे असते ते नेहमीच असतं। तर आम्ही तिकीट वगैरे काढलं इथे। तर माणसांसाठी म्हणजे जेंट्ससाठी इथे 20 रुपये तिकीट होते आणि लेडीजसाठी इथे 10 रुपये तिकीट आहे आणि 10 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत तर त्यांना ते फ्री असतं। तर इथे मी तिकीट काढून घेतलं इथे आणि आता इथे एंट्री केल्यानंतर इथे समोरच मुलांना दिसले इथे गेम चालू होते, गेम शो होते सगळे। तर त्यांचं चालू होतं की इथेच जायचं आम्हाला। खरं तर तिकडे मॅजिक शो पण चालू होता, परंतु इथे मुलांना खेळण्यासाठी दिसलं तर ते पुढे जायला तयारच नव्हते। तर मग आम्हाला तिथे जावं लागलं आणि इथे तिकीट बघितलं तर खूप जास्त तिकीट होतं, म्हणजे एकाचं 150 रुपये तिकीट होतं, 200 रुपये तिकीट होतं आणि मुलं काय ऐकायलाच तयार नव्हते कारण लाईन पण भरपूर होती, तिथे गर्दी खूप होती आणि एवढ्या वेळ इथे लाईनीमध्ये उभं राहण्यापेक्षा आपण दुसरं काहीतरी बघून घेऊ असं आम्ही बोलत होतो, पण पोरं ऐकायलाच तयार नाही। ते खूप जास्त एक्साइट होते आतमध्ये जाण्यासाठी। आणि इथे बघा एक म्हणजे मुलांना सांभाळण्यासाठी एक पॅरेंट्स इथे अलाउड होतं आणि बघा पॅरेंट्स पण फ्रीमध्ये नव्हतं, म्हणजे इथे एखाद्याची जर आपण कमाई म्हणतो कमवण्याची हे एक नॉलेज एक टेक्निक जी असते ती बघा। तर इथे पॅरेंट्सला सुद्धा इथे एक पॅरेंट्स अलाउड होतं आणि पॅरेंट्सला सुद्धा इथे तिकीट होतं। तर पॅरेंट्सला फक्त काय करायचं होतं की मुलांवरती लक्ष ठेवायचं। खरं तर त्यांचे आतमध्ये माणसं पण होती, ते लक्ष ठेवू शकत होते, परंतु तरीसुद्धा इथे पॅरेंट्सला बोलवलं होतं आणि ते पण फ्रीमध्ये नाही तर त्यांचं सुद्धा तिकीट घेतलं होतं। तर इथे बघा म्हणजे लोक काय काय दिमाग लावतात, काय काय दिमाग यूज करतात आणि काय काय ते टेक्निक नवीन शोध लावतात। तर पॅरेंट्सचं सुद्धा इथे 20 रुपये तिकीट घेतलं होतं आणि मुलांचे जे तिकीट होते ते पण काही कमी नव्हते, भरपूर पैसे घेतले होते त्याचे सुद्धा, म्हणजे 150-200 खूप होतात ह्या गेम्ससाठी सुद्धा। असो, शेवटी मुलांची खुशी जास्त महत्त्वाची। मुलं खुश होते आणि मस्तपैकी एन्जॉय करत होते, एवढ्या मारत होते आणि काय करू आणि काय नाही असं त्यांना झालं होतं, म्हणजे गुस्ता क्षणी त्यांना काय करावं आणि कोणत्या गेम खेळावं आणि कोणता नाही असं झालं होतं। इकडून तिकडे ह्या गेमवरून त्या गेमवरती असं त्यांचं चालू होतं कंटिन्यू, इकडून तिकडे ते उड्या मारत होते आणि त्यांना खूप मजा येत होती तिथे सगळे उड्या वगैरे मारून सगळ्यांना बघून तिथे छान वाटत होतं। इथे अथर्व कसा लटकला आहे तर हा जो गेम आहे तो त्यांना खूप आवडला होता। ते बाहेरूनच जेव्हा बघत होते तेव्हा सारखं इकडे बघत होते आणि त्यांनी तेव्हाच ठरवलं की आपण इकडे खेळूया। ते आले आणि डायरेक्टली इकडे ते खेळायला लागले। खरं तर आम्ही निघालो होतो घरून जुईला ड्रेस घ्यायचा होता कारण तिचा आताच बर्थडे येतोय, तर म्हटलं की जुईसाठी ड्रेस घेऊया, नंतर मग टाईम भेटतो की नाही, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आता आपण ड्रेस घ्यायला जाऊया। परंतु नंतर लक्षात आलं की सिटी गार्डनमध्ये सुद्धा मॅजिक शो वगैरे ठेवलेला आहे तर मुलांना जास्त म्हणजे एन्जॉय करता येईल, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो। सुरुवातीला ते नाही म्हणत होते यायला मुलं, कारण त्यांना राऊंड मारायचा होता आणि डॉल वगैरे घ्यायची होती जुईला, तर ते ऐकत नव्हते। परंतु मग आम्ही त्यांना सांगितलं की गार्डनमध्ये जायचं आहे, तेव्हा ते यायला तयार झाले आणि आता आल्यानंतर बघा तिथून निघतच नव्हते, टाईम त्यांचा झालेला होता, परंतु तरीसुद्धा ते तिथून निघायला तयारच नव्हते। फिरून ते गेमवरती येत होते आणि सगळे गेम ते एन्जॉय करत होते, मस्त खेळत होते। खरं तर इथं पॅरेंट्सची काही गरज नव्हती कारण की मुलं व्यवस्थित खेळत होते, एन्जॉय करत होते आणि कोणालाही काही त्रास देत नव्हते, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता। परंतु इथे तरीसुद्धा त्यांनी एका पॅरेंट्सला इथे आतमध्ये सांगितलं होतं की एका पॅरेंट्सला यावं लागेल आणि विदाऊट पॅरेंट्स ते आतमध्ये सोडत नव्हते मुलांना। तर इथे म्हणतात ना की दुनिया झुकती है लेकिन झुकाने वाला चाहिए, तर अशा पद्धतीने म्हणजे आता माहिती आहे की इथे पॅरेंट्स येणारच, कारण की मुलांना सोडलं नाही तर पॅरेंट्सला यावंच लागणार। असो, म्हणजे माझं सांगण्याचा उद्देश असाच की इथे काही एवढे मेहनतीचं काम नाही आहे, परंतु तरीसुद्धा आपण काय करतो की जेवढे पैसे मागितले तेवढे आपण देऊन टाकतो, म्हणजे कमी जास्त तिथे करत नाही। परंतु जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो आणि मार्केटमध्ये एखादा भाजीपाला वगैरे घेतो तर आपण तिथे कमी जास्त करत असतो, ॲक्च्युली असतो तो 20-30 रुपयाचाच, परंतु तरीसुद्धा आपण काय करतो तिथे 20-30 पण आपल्याला ते गोष्टी खूप मोठ्या वाटत असतात आणि आपण तिथे कमी करत असतो की नाही एवढ्याला द्या तेवढ्याला द्या, परंतु इथे आपल्याला मात्र 20 रुपये 30 रुपये म्हणजे आपण 100-200 रुपये आपल्याला काही वाटत नाही। तर इथे बघा टाईम झाला होता आणि ते काढत होते मुलांना, ज्यांचा टाईम झाला त्यांना, पण इथे माझी जुई मात्र काय ऐकायलाच तयार नव्हती। तर इथे ती घोड्यावर बसून स्लायडिंग करत होती आणि मी सांगत होती त्यांना की आता चला आपण तिकडे मॅजिक शो वगैरे बघूया, परंतु ते ऐकायलाच तयार नव्हते, सारखं ते गेमकडे जात होते आणि खेळत होते। तर टाईम झाल्यामुळे मग तिकडे मॅजिक शो पण बंद झाला होता कारण इथे भरपूर वेळ गेला होता, लाईनमध्ये पण भरपूर वेळ आम्हाला तिकीटसाठी थांबावं लागलं होतं आणि आतमध्ये पण अर्धा तासाचं त्यांना गेम खेळायला वेळ होता।
तर अर्धा तास ते देत होते गेम खेळण्यासाठी आणि टाईम झाल्यामुळे मग तिकडचा मॅजिक शोसुद्धा बंद झाला होता. शेवटी मग मुलं ऐकतच नव्हते तर जबरदस्ती त्यांना बाहेर काढलं आणि मग बाहेर आल्यानंतर इथे बघा किती छान लाईटिंग लावलेली होती. तर ही मस्त असं पूर्ण सगळीकडे डेकोरेशन केलेलं होतं. गार्डन पूर्ण लाईटिंगने सजवलेलं होतं. वेगवेगळे गेम त्या ठिकाणी चालू होते. इकडे कुत्र्यांचे म्हणजे जिथे गेम मुलांचे गेम होते त्याच्याच बाजूला इथे कुत्र्यांचे गेमसुद्धा चालू होते. आणि इकडे मोठं असं गार्डन आहे. तर इकडे आम्ही बघत चालतोय. तिथे खूप छान असं लाईटिंग वगैरे लावलेली आहे आणि छान वाटत होतं. तिथून चालताना मस्त वाटत होतं. ॲक्च्युली ते व्हिडिओमध्ये एवढं छान आलेलं नाही आहे परंतु रिअलमध्ये तिथे खूप सुंदर वाटत होतं, मस्त वाटत होतं. तर इथे मुलांना वेगवेगळे पाळणे दिसत होते. तर त्यांचं चालू होतं, जुईचं चालू होतं की मला पाळण्यावर बसायचं. परंतु वेळ भरपूर झाली होती त्याच्यामुळे आम्ही फक्त असं फिरून घेतलं आणि मस्त वाटत होतं. बघा छान तिथे मस्त असं वातावरण झालं होतं. खूप जास्त गर्दी होती. आता सगळेच मुलांना घेऊन आणि मस्त इथे आले होते सगळे. भरपूर अशी गर्दी होती. तिकडे पुढे गेल्यानंतर तिकीट काउंटर होतं आणि तिथे पण 50 रुपये सगळ्याच राईडचे 50 रुपये तिकीट होतं. भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे त्या ठिकाणी होते आणि राईडसुद्धा भरपूर होत्या. म्हणजे ट्रेन होती, बस होती, भरपूर अशा राईड त्या ठिकाणी होत्या. आणि इथे बघा तिकीट काउंटर, वेगवेगळ्या ठिकाणी तिकीट काउंटर होते. प्रत्येकाचं तिकीट वेगवेगळं होतं. आणि इकडे पुढे आल्यानंतर परत बघितलं आम्ही मॅजिक शो चालू आहे की नाही, परंतु मॅजिक शो संपलेला होता, त्याची वेळ झालेली होती. त्यामुळे आम्ही फक्त आता राऊंड मारून घेतला कारण बराच वेळ झालेला होता म्हणून आम्ही फक्त आता बघून घेतलं. आणि सगळीकडे पूर्ण असं लाईटिंग केलेली होती आणि झगमगाट असा तिथे दिसत होता. खूप छान वाटत होतं वातावरण मस्त तिथलं. आणि खूप असं थंड वातावरण होतं तिथे कारण जवळचं नदी आहे त्याच्यामुळे तिथलं वातावरणसुद्धा खूप गार झालं होतं, थंडी वाजत होती. आणि इथे बघा सगळ्यांची अशी गर्दी झालेली होती खूपच अशी फोटो काढण्यासाठी. फोटो व्हिडिओ वगैरे काढत होते सगळेच. आणि इथे अथर्वला आणि जुईलासुद्धा आम्ही फोटो काढण्यासाठी तिथे उभं केलं होतं. परंतु ही गर्दी एवढी होती की काही ते दिसतच नव्हते. तर इथे बघा सगळ्यांशी ते बोलत होते, टाईम विचारत होते किती टाईम झाला असं. तर इथे फोटो काढल्यानंतर आता आम्ही पुढे निघालो. तर पुढे सुद्धा मस्त अशी लाईटिंग केलेली होती, छान वाटत होतं मस्त. तर इथे बघा पूर्ण पाळणे वगैरे दिसत आहेत. पाळणे होते त्या ठिकाणी सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आणि मस्त असं गाण्याचा आवाज येत होता. गाणेसुद्धा लावलेले होते आणि छान वाटत होतं. मस्तपैकी सगळीकडे आनंदी असं वातावरण वाटत होतं आणि सगळेच आपल्या मुलांना घेऊन तिथे आलेले होते मुलांसाठी, मुलांचं एन्जॉय व्हावं म्हणून. तर इकडे बघा मस्त असं लाईटिंग दिसत होती. तर आम्ही तिकडे गेलो. इकडे पण पाण्याचे असे कारंजे वगैरे होते आणि इथे बहुतेक मॅजिक शोचं असावं कारण की ते आता सगळं काढणं वगैरे चालू होतं त्यांचं. बहुतेक या ठिकाणी मॅजिक शोचं आयोजन केलेलं असेल आणि मग ते आता टाईम झाला म्हणजे संपल्यानंतर मग आता ते आवरायला घेतलं होतं त्यांनी. आणि इकडे बघा मस्त असं लाईटिंग लावलेली होती. ते याचेसुद्धा तिकीट होते 50 रुपये पर पर्सन. तर इथे लहान मुलांचे सुद्धा 50 रुपये तिकीट होते आणि मोठ्यांचे सुद्धा 50 रुपये तिकीट होते. म्हणजे पर पर्सन 50 रुपये तिकीट ते घेत होते. तर इथे आम्ही फोटो वगैरे काढले, जुईचे फोटो काढले त्या ठिकाणी आणि परत इकडे आलो. तर इकडे मुलांसाठी जे स्लायडिंग वगैरे आहेत आणि भरपूर खेळण्यासाठी भरपूर आहे. तर इथे सगळे फोटो काढत होते आणि आम्ही सुद्धा फोटो काढून घेतले. त्यानंतर आम्ही पुढे आलो जिथे मुलांना खेळण्यासाठी भरपूर असे स्लायडिंग वगैरे आहेत त्या ठिकाणी. तिथे बघा भरपूर गर्दी होती त्या ठिकाणी पण. आणि हे सगळं काही फ्री आहे, जे फ्री असतं तर हे कायम तिथे असतं. म्हणजे आम्ही नेहमी तेव्हा मुलं नेहमी इथे खेळत असतात आणि एन्जॉय करतात भरपूर इथे. आणि जेव्हा इथे गार्डनमध्ये येतात तेव्हा त्यांना घरी जायची बिलकुल इच्छा नसते कारण ते खेळण्यामध्ये एवढे बिझी होऊन जातात, एवढे मग्न होऊन जातात की त्यांना घरी जायची इच्छा होत नाही. तर इथे सुद्धा तेच झालं होतं आणि टाईम भरपूर झाला होता परंतु तरीसुद्धा त्यांना तिकडे एवढे सगळे राईड्स करूनसुद्धा त्यांना ते बिलकुल थकलेले नव्हते. आणि इथे सुद्धा इकडे तिकडे फिरत होते म्हणजे कुठे काय खेळून काय नाही असं त्यांना झालं होतं इथे सुद्धा. तर ह्या स्लायडिंगवरून त्या स्लायडिंगवरती इकडे तिकडे त्यांचं चाललं होतं. वेगवेगळ्या प्रकारचे इथे ते स्लायडिंग असल्यामुळे त्यांना मग कुठे जावं आणि कुठे नाही असं झालं होतं आणि भरपूर त्यांनी एन्जॉय केला. तर आता इथून आम्ही निघालो आणि परत भूक लागली होती खूप जास्त कारण उशीर झाला होता. त्यामुळे आता आणि बालदिवस असल्यामुळे थोडंसं मुलांना एन्जॉय म्हणून पार्टी म्हणून मग आम्ही इथे आलो आणि इथे बिर्याणी खाल्ली. तर ही आहे मोबीनची बिर्याणी, कल्याणमध्ये खूप जास्त फेमस अशी बिर्याणी आहे. तर आम्ही इथूनच शक्यतो घेत असतो, खूप टेस्टी अशी बिर्याणी आहे. तर अशा पद्धतीने आम्ही चिल्ड्रन डे म्हणजे बालदिवस साजरा केला.